तर मी मतदार बोलतोय या विशेष सेगमेंटमध्ये आम्ही दररोज एका ज्वलंत विषयावर राज्यभरातील मतदारांना नेमकं काय वाटतंय हे दाखवण्याचा प्रयत्न करतोय। आजचा आमचा प्रश्न आहे, शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटीनंतर होणाऱ्या या निवडणुकीत मतांची विभागणी वाढेल का? हा राजकारणाचा सगळा चिखल झालेला आहे आणि सर्वसामान्य नागरिक या सर्व घटनांना कंटाळलेला आहे। प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला संभ्रम निर्माण झाला की आपण कोणाला मत द्यायचं, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये थोडं हे झालेलं आहे। शिवसेनेमध्ये जरी फूट पडलेला असली तर फक्त हे नेते मंडळी इकडे तिकडे गेलेत, पण जे जनमत आहे तिथं जागेवर आहे ते। कारण राष्ट्रवादीचं जे जनमत आहे ते शरद पवारांकडे जाणार आणि जे शिवसेनेचं जनमत आहे हे उद्धव ठाकरेंकडे जाणार। शिवसेनेला मानणारे बरेच लोक आहेत, तसंच राष्ट्रवादीच्याही पाठीशी असणारे बरेच लोक आहेत, त्यामुळे निश्चितच ही मतविभागणी होणार आणि त्याचा फटका असा बसणार की कोणालाही बहुमत मिळणार नाही। पवार गटाचे आहेत ते शरद पवारांकडे जाणार, जे अजित पवारांचे आहेत ते अजित पवारांकडे जाणार, जे एकनाथ शिंदेचे आहेत ते एकनाथ शिंदेकडे जाणार। बाकी काय बदल फरक पडणार नाहीये। महागाईमुळे सगळं हे चालले, गॅस म्हणले मग पैसे कमी करतो 100 रुपयाने ते वाढत चालले, साखर 42 रुपये किलो झाली, लोक कंटाळली त्या पक्षाला। अक्षरशः महागाईने नको नको केलेले। त्यांनी नावाला दाखवलं राष्ट्रवादी 2 गट, तर शेवट काय होणार आहे, हे सगळं नातेवाईक आहे, भाऊ भाऊजे ननंद भाऊजे हे सगळे एकत्रच होणार। शिवसेना राष्ट्रवादी हे सगळे एकत्रित होणार आहे, बाकी काही होऊ शकत नाही। बाळासाहेबांची जी शिवसेना आहे ती ओरिजिनल शिवसेना आहे। मिंदे गट म्हणजे हे लबाडीने केलेलं हे सरकार आहे। हे सरकार कोणाच्या लोकांच्या हिताचं नाहीये। काय सांगता येत नाही। आता मतदारांना हा प्रश्न पडलाय की मतदान करायचं कोणाला, हा महत्वाचा प्रश्न आहे की मतदान करायचं नेमकं कोणाला, शिवसेना करायचं राष्ट्रवादीकडे बीजेपीला करायचं। माझ्या मते तर काय वाढणार नाही, पण याचा परिणाम फार वाईट होईल। तर काय कोणालाच बहुमत मिळणार नाही, बहुमत नाही मिळालं म्हटल्यानंतर ह्याच्यात पब्लिकचं फार नुकसान होईल, कारण परत ह्याला फोड त्याला फोड ही कारण चालूच राहणार। तर सध्या परिस्थिती पाहता आता आम्ही माझ्या मावळ तालुक्याचं बोललो तर जे विद्यमान खासदार आहेत त्यांनी मावळसाठी काय भरघोस काम केलेलं नाही, पण नवीन चेहऱ्याला संधी देण्यासाठी सर्व मतदार सुज्ञ आहेत, त्यांनी विचार केला पाहिजे असं माझं म्हणणं आहे। आता नवीन चेहरा आहे, पण लोकांची मनं विभागली गेलेली आहेत की आता काय करावं, कुठं कसं काय, कोणत्या पक्षाचं, भाजप राष्ट्रवादी शिवसेना तिन्ही एकत्र झाल्यामुळं लोक संभ्रमात आहेत। हे उद्धव ठाकरे शरद पवार चांगले होणार आहेत, चांगले करतील, परत काँग्रेसचे तिघे मिळून चांगले करतील, यांच्यानी काहीच कुठला पक्ष काय करू शकणार नाही।